नमस्कार. औरंगाबाद वेधच्या उत्तरार्धामधल्या या 2 सत्रांसाठी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आत्ताचं आपलं या दिवसातलं 4थं सत्र आणि उत्तरार्धामधलं पहिलं सत्र जे आहे ते एक स्पेशल सत्र आहे, ज्याला आपण म्हणतो वेध सन्मान सत्र. औरंगाबाद वेधमध्ये गेल्या 3 वर्षांपासून आपण एक नवीन परंपरा निर्माण केली आहे की स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या संघर्षाला आपण सलाम करतो, त्याला दाद देतो आणि त्या सत्रासाठी आलेल्या पाहुण्यांबरोबर नंतर आपण गप्पाही मारतो, त्यांचं काम समजून घेतो. यावर्षी वेध सन्मान पुरस्काराचे जे मानकरी आहेत ते औरंगाबाद पासून जवळच असलेल्या बीड या शहरातून आलेले आहेत. त्यांच्या कामाविषयी आपण जाणून घेणारच आहोत. त्यांना मी पहिल्यांदा व्यासपीठावरती आमंत्रित करतो. दीपक आणि कावेरी नागरगोजे. ते व्यासपीठावर येत आहेत, तोवर त्यांचा एक छोटासा परिचय. उज्ज्वला. मंडळी, काही माणसं असतात बोधिसत्वासारखी सद्गुणी, स्वतः खस्ता खाऊन दुसऱ्यांना ज्ञानामृत देतात. काही असतात सूर्यासारखी स्वयंप्रकाशित, आपल्या तेजोवलयानं आयुष्य दुसऱ्यांचं प्रकाशमान करतात. आजच्या आपल्या वेधच्या 4थ्या सत्रात आपण असेच पाहुणे बोलवलेले आहेत. त्यांचं कार्यक्षेत्र जर पाहिलं तर आपण स्वतःच त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं आपण लागतो, ही सद्भावना आजच्या युगात सापडणं कठीण. पण मंडळी, समाजात आजही अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या ही सामाजिक बांधिलकी जपतात आणि दुसऱ्यांचं आयुष्य हेच आपलं आयुष्य मानतात. वेध दरवर्षी अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा आवर्जून सन्मान करते, गौरव करते. आणि वेधचा हा उपक्रम फक्त औरंगाबाद वेधमध्येच सादर केला जातो, हे मला इथं आवर्जून सांगायचं आहे. बाकी इतर कुठल्याही वेधच्या कार्यक्रमामध्ये हा उपक्रम अजून सुरू केला गेलेला नाहीये. तर आपण थोडक्यात या आपल्या नवीन दाम्पत्याची आजच्या ओळख करून घेऊया. कावेरी आणि दीपक नागरगोजे हे ते दाम्पत्य आहे. मराठवाड्यात बहुसंख्य असलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या हेळसांडीनं कावेरी आणि दीपक दाम्पत्य व्यथित होत असत. आईवडील ऊसतोडीसाठी दूर गेल्यावर ही मुले अनाथ असत. त्यांच्या या तळमळीला बाबा आमटेंच्या कार्यानं दिशा दिली आणि त्यांनी बीड जिल्ह्यातील आर्वी इथं 2001 पासून शांतिवन या प्रकल्पाची स्थापना केली. केवळ ऊसतोड कामगारांचीच मुले नाहीत तर अनाथ, घटस्फोटित स्त्रियांची, तमाशा कलावंतांची मुलं, बालमजूर यांच्यावर मायेची पाखर घालून त्यांना आरोग्य आणि शिक्षण हे दाम्पत्य उपलब्ध करून देत आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या लहानग्यांना असंख्य अडीअडचणी सोसून नागरगोचे दाम्पत्य वाढवत आहे. त्यांच्या कार्याला हा खरोखरच आमचा सलाम आणि म्हणून आम्ही त्यांना वेध सन्मान पुरस्कारानं गौरवलं करत आहोत. त्यांचा फक्त एकच 2 ओळीमध्ये मी फक्त सांगते. कर्मयोग जे आचरतात ते न थांबती कोणासाठी, चुका जाहल्या जरी तरीही हलके हलके विकसित होती. थोडी श्रद्धा, थोडी चिकाटी आणि थोडी बुद्धी लागते. मुंगी देखील कैक योजने चालत चालत निघून जाते. ऐकूया त्यांचा प्रवास डॉक्टर नाडकर्णीच्या शब्दातून. आज आपण यांच्यासाठी स्वागतासाठी जे गीत योजलेलं आहे ते आपल्या पुस्तकामध्ये आहे आणि अशा तऱ्हेने स्वतःच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांचा वसा सांगणारच हे गीत आहे. पावलो पावली रुतले काटे तरी रस्त्याला कधी न सोडायचं, काळोखी नभात अकेला तारा त्याला पाहून पुढे चालायचं. हे गाणं आपल्यासाठी आपला औरंगाबादचा कॉयर घेऊन आलेला आहे आणि ते गाणं आपल्या समोर सादर होत आहे. 1 2 3 4. काळोखी नभात
वाह, क्या बात है. अतिशय योग्य अशा गाण्यानी तुमच्या दोघांचं स्वागत या वेदच्या व्यासपीठाने केलेलं आहे. कारण तुम्ही दोघेही जण असे अनेक काटे तुमच्या रस्त्यावरती असताना पुढे गेलेले आहात आणि तुमच्या प्रवासाबद्दल आपण बोलणारच आहोत आणि त्यानंतर आपण हा सन्मान प्रदान करण्याचा कार्यक्रम करणार आहोत. शांतिवन यांना जी ऊर्जा मिळाली, यांचा जो काळोख्या नभातला अकेला तारा होता तो बाबा आमटे होते आणि बाबा आमटेंनी त्यांच्या कार्याला प्रारंभ केला तो आनंदवनामध्ये. त्यामुळं वन हा शब्द येणं हे त्या नात्यामध्येच होतं. यांनी शांतिवन असं यांच्या प्रकल्पाचं नाव ठेवलं आणि या शांतिवनामध्ये आज नेमकं काय घडतं तिथून आपण सुरुवात करणार आहोत. आज शांतिवन हा प्रकल्प काय आहे याच्या काही प्रतिमा ते आपल्यासाठी घेऊन आले आणि त्या प्रतिमा ते आपल्याला दाखवणार आहेत दीपकजी आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्या सगळ्या प्रतिमा आपल्याला दिसतील की शांतिवन आज कसं आहे, तिथे माणसं कशी काम करतात, प्रकल्प काय आहेत, ते सगळे आपण बघूया आणि गप्पांना सुरुवात करूया. हे शांतिवन आहे आणि या शांतिवनातली ही मुलं आहेत. अरे वा, हे काय करतायत दीपकजी? मुलं नवीन मुलांचं स्वागत. हा, मुलं नवीन मुलांचं स्वागत करतायत. अरे वा, तुमच्याकडे स्काउट गाईड सुद्धा आहे. हो, हो. वा, अगदी शहरी वातावरणाचं हे पण ग्रामीण मुलांना मिळालं पाहिजे, तो जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न. त्यामुळे ही सगळी मुलं शाळेत येत आहेत. ही तुमची शाळा आहे? ही शाळा आहे आमची, वसतिगृह आहे त्याच्यामध्ये. या शाळेमध्येच वसतिगृह आहे, उपेक्षित मुलांची शाळा आहे. उपेक्षित मुलांची शाळा आहे. ही सहल गेलेली आहे. ही सगळी मुलं छानपैकी हसतायत. योगाभ्यास चालू आहे. हो हो. किती मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये आज? 1000 मुलांचं शिक्षणाचं काम आम्ही करतो आणि 1000 मुलांच्या शिक्षणाचं काम या संस्थेमध्ये करतायत आणि त्यातील 300 मुलं हे पूर्णपणे निवासी आहेत. ही अशी आता पाठीमागचं जे चित्र होतं अशी मुलं आम्ही तिथे घेऊन येतो आणि मग नंतरचं ते बदललेलं रूप आणि पूर्वीचं रूप असं दोन्ही मिलाप करून त्याच्यामध्ये ते स्लाइड शो सुरू आहे आताचा. 300 जी आहेत ती निवासी विद्यार्थी आहेत जी वेगवेगळ्या भागातून, त्यामध्ये ऊसतोड कामगार असतील, तमाशा कलावंतांची मुलं असतील, अनाथ मुलं असतील, त्यानंतर रेड लाईट एरियामधील महिलांची मुलं असतील, या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही तिथे एकाच नावाखाली, शांतिवन या एकाच नावाखाली, त्याला कुठलं अनाथालय म्हणत नाही, त्याला ऊसतोड कामगारच्या मुलांचा प्रकल्प म्हणत नाही, तमाशा कलावंताच्या मुलाचा प्रकल्प म्हणत नाही किंवा लालबत्ती एरियातील महिलांच्या मुलांचा प्रकल्प असंही म्हणत नाही. एकाच छत्राखाली सगळ्यांनी जगलं पाहिजे, एकत्र जीवन आणि एकत्र जेवण ही बाबांनी सांगितलेली संकल्पना आम्ही तिथे तंतोतंतपणे पाळतो आणि राबवतो. वाह, क्या बात, क्या बात. ते अशी आनंद नगरी म्हणून आमचं एक बालोद्यान आहे मुलांसाठी. अतिशय चांगल्या व्यवस्था तिथे निर्माण करून देण्याचा प्रयत्न मुलांसाठी लोकांच्या सहभागातून केलेला आहे. वास्तविक पाहता 1 रुपयाही शासनाचा याला अनुदान नाहीये. हे जे सगळं काही उभं केलंय ते लोकांनी उभं केलेलं आहे. आम्ही निमित्त म्हणून तिथे काम करतो. हा सर्व गाडा चालवण्याचं फक्त मी कावेरी आणि बरोबर असणारे सर्व कार्यकर्ते हे सर्व काम करतात. वास्तविक पाहता सर्व लोकांनी लोकांच्या सहभागातून उभं राहिलेलं हे शांतिवन आहे. वा, आणि त्याचा हा परिसर आम्ही सगळे पाहतो आहोत. अतिशय प्रसन्न असा परिसर तुम्ही तिथे तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये 1000 जीवन एका वेळी फुलवण्याचा प्रयत्न तुम्ही सगळेजण करत आहात. फारच सुंदर. या शांतिवनाच्या सगळ्या प्रतिमा आहेत. किती आता 1000 मुलं, तुमची टीम किती मोठी आहे? 50 कार्यकर्ते आम्ही सर्वजण तिथे काम करतो. त्याच्यामध्ये मिळेल तसं म्हणजे जिथे गरज लागेल, उदाहरणार्थ मेसमध्ये कामाची गरज महिलांची असते, शेती जी आमची वडिलोपार्जित जमीन होती ती पूर्णपणे आम्ही संस्थेला दान दिलेले आहे आणि त्याच्यामधून हे काम चालतं. तर मग शेतीमध्ये काय करायचं, कुणी काम करायचं किंवा मेसमध्ये कुणी काम करायचं, मग मजूर तर मिळतील, परंतु घटस्फोटित विधवा या महिलांना जर आपण तिथे पुनर्वसित केलं तर त्यांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांना जी संरक्षणाची गरज असते ते पूर्णपणे संरक्षण, त्यांचं पुनर्वसन
आपण शांतीवनच्या माध्यमातून तिथे करता येईल आपल्याला, या भावनेतून आम्ही 17 महिला आज तिथे पुनर्वसित केलेल्या आहेत. नारी